आताही आपण काही थोडासा विचार केला. 2-4 वाक्यामध्ये संदर्भ बघून आपण पुढे जाऊया. ज्ञानोबारे म्हणतात, मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिला तुम्ही, मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वट जाहलो. प्रयाग क्षेत्रामध्ये असणारा जो वटवृक्ष तो गंगा आणि यमुना यांच्या संगमाचा साक्षीदार आहे. किंवा प्रयाग क्षेत्रामध्ये असणारा वटवृक्ष सुत शौनकादिक ऋषींनी केलेली पुराणकथा यांचाही साक्षीदार आहे. किंवा परीक्षित राजाला शुकाचार्याने श्री भागवताची कथा ज्या ठिकाणी सांगितली तो हा प्रयाग क्षेत्रातला वटवृक्ष जसा या सगळा इतिहासाचा साक्षीदार आहे, तसं ज्ञानोबाराय म्हणतात श्रीगुरूंनी आमच्याकडे भलेनी ममत्वे देखिला, चांगल्या प्रकारच्या ममत्वाने, ममता म्हणजे इथं ममाध्यास नाही, ममता म्हणजे श्रीगुरूंची असणारी कृपादृष्टी किंवा त्यांचा असणारा प्रेम वर्षाव, आणि त्या प्रेमवर्षावाने तुम्ही आम्हाला बघितलं. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा अशीच एक ओवी आहे की तुम्ही आमच्याकडे पाहता, सासिन्नले प्रसन्नतेची मळे, ते सावली देखून लोळे श्रांत जेमी, असं ज्ञानोबारे म्हणतात. तुम्ही आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या प्रसन्नतेनं पाहणं आणि याचा परिणाम असा झाला म्हणून जर कदाचित तुम्ही प्रेमाने बघितलं नसतं तर आमच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांचा असणारा संवाद संगम, त्या संवादाचा आम्हालाही अनुभव घेता आला नसता. आता ज्ञानोबाराही कलियुगामध्ये आहे आणि भगवंताचा संवाद हा द्वापारयुगामध्ये झाला. मग यांच्या कृष्णार्जुन संगमामध्ये ज्ञानोबाराय प्रयाग क्षेत्रातले वटवृक्ष कसे झाले याकरिता आपण एक युक्ती दिली होती काल. जसं व्यासांची कृपा प्राप्त झाल्यामुळे हस्तिनापुरामध्ये असणारा संजय कुरुक्षेत्राच्या संवाद संगमामध्ये स्नान करणारा झालेला आहे, अशा 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे. कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करून देत असे तिळदान अहंतेचे, अशी पुढे 18व्या अध्यायामध्ये की ओवी आहे की जसं व्यासांची कृपा प्राप्त झाल्यामुळे हस्तिनापुरामध्ये असणारा संजय देखील कुरुक्षेत्रातल्या संवाद संगमावर स्नान करत असेल, तर निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे इथेही ज्ञानोबाराय नेवाशामध्ये बसून त्या संवादाचा असणारा अभिप्राय इथे जाणतात, असाही आपल्याला भाव घेता येईल. चालेल ना बाबा? असं मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयागवट झालो, तुमची असणारी कृपा यामुळेच भगवंताचा अर्जुनाचा असणारा संवाद हा संगम आहे आणि या संगमावर स्नान केलं पाहिजे. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात 11व्या अध्यायामध्ये, येतुलेनी प्रयाग माधवी स्वरूप पहावे, संसाराशी द्यावे तिळोदक, म्हणून भलतेन येथ सद्भावे नहावे. असं स्नान या ठिकाणी करावं आणि ते स्नान करण्याचं भाग्य किंवा त्या संवादाचा साक्षीदार होण्याचं भाग्य किंवा त्याचा अनुभव प्रत्यक्ष कसा असेल ते घेण्याचं भाग्य मला आपल्या कृपेमुळे प्राप्त झालं. मनोनी कृष्ण अर्जुन संगमी प्रयागवट झालो. आता ही कृपा आम्हाला अनायासे प्राप्त झाली. जसं भगवान शंकराने उपमन्यूला वाटीभर दूध द्या असं म्हणल्याबरोबर क्षीरसागराचा समुद्र त्याकरता देऊन टाकला, किंवा रुसलेला ध्रुव आपल्या वडिलांची मांडी बसण्याकरता मागत असताना महाविष्णूने त्यांना ज्याप्रमाणे आढळ असणारं ध्रुवपद देऊन टाकलं, तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसमता ठावो, ते भगवद्गीता ओविये गावो ऐसे केले. ही श्रीगुरूंची असणारी कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळे हे फल आम्हाला प्राप्त झालं. ही विद्या कशी आहे? ब्रह्मस्वरूपाला विषय करणारी. ब्रह्मस्वरूपाला विषय करणारी म्हणजे विधिमुखाने नाही, निषेधमुखाने, म्हणजे कार्याचा बाद करून, कारणाचाही बाद करून अवशिष्ट असणारं जे तत्व त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. आणि या परब्रह्म स्वरूपाला जाणून देणारी जे ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या विद्यानाम, आणि या सर्व विद्यामध्ये रावो म्हणजे साम्राज्य असणारी भगवद्गीता, कारण सर्व नामाचा संबंध पुढे लागतो. जे आणि ते, जे ब्रह्मविद्या रावो ते भगवद्गीता, किंवा जे सकल शास्त्रांचा विसमता ठावो ते भगवद्गीता, असा सर्व नामाचा संबंध लागतो. म्हणून ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारी जी ब्रह्मविद्या आणि त्या ब्रह्मविद्येमध्येही साम्राज्य असणारी ही भगवद्गीता ओवी ए गावो, ओवी प्रबंधामध्येचं गायन करावं ऐसे केले निवृत्तीनाथांनी आमच्या जीवनामध्ये. किंवा जी भगवद्गीता सकल शास्त्रांचा विसमता ठावो, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्ययोग असेल, या सगळ्या षटशास्त्रांचा विश्रांतीचं असणारं ठिकाण, जेथं नाना मता बुजावणी झाली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञान जेथ मिळो आले, जे पवित्र म्हणजे, असं ज्ञानोबाराय मागच्या अध्यायामध्ये सांगून गेले. या सगळ्या शास्त्रांचे विश्रांतीचं ठिकाण जी भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेचं ओवीमध्ये गायन करणं ऐसे केले. हे ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये श्रीगुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेलं ग्रंथरचनेचं कर्तृत्व सामर्थ्य निवृत्तीनाथांनी प्राप्त करून दिलं असं सांगितलं. आता पुढच्या 2 वयामध्ये
वैयक्तिक जीवनामध्ये जो लाभ प्राप्त झाला तो लाभही ज्ञानोबा पुढे सांगतात. ग्रंथाची रचना 19व्या ओवीपर्यंत आहे आणि पुढे वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला जो लाभ प्राप्त झाला तो 3 पद्धतीनं ज्ञानोबा 2 ओव्यामध्ये सांगतात. जे बोलणी याची राणी हिंडता, नायिके जे फळली अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची, होती देहबुद्धी कसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ क्षीरसागरी जळशेन झाले, ऐसे एक एक देवाची करणे. देव म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, की ते निवृत्ती देव, त्यांचे करणे म्हणजे त्यांचं हे कार्य आहे, त्यांचे अपार सामर्थ्य आहे. काय होतं पहिलं आहे, गीतार्थ क्षीरसागरी जळशयन झाले. आता याही ओवीचा अर्थ करत असताना सर्वनामाचा संबंध घेतला तर अर्थ अधिक स्पष्ट होतो. ओवीचा अर्थ असा आहे, काल बघितलाच आपण, पण संदर्भ घेण्याकरता, जे बोलनियाचे राणे हिंडता, नायिकेचे फळली अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. व्याकरणामध्ये यत आणि तत् सर्वनामाचा संबंध असतो, म्हणून जे नाम यत आणि ते तत् या सर्व नामाचा संबंध घ्यावा लागतो. जे म्हणजे कोण, तर ते वाचा, म्हणजे आपण इथे जे सर्वनामाने वाचाच घेऊ. जे वाचा बोलनियाचे राणे हिंडता, फळली अक्षराची वार्ता नायिकी जे, परी ते वाचाची विवेकाची कल्पलता केली, असा सरळ सरळ अर्थ लागतो अन्वयाच्या संबंधाने. जे वाचा, वाचा म्हणजे वाणी, जी वाणी बोलनियाचे राणी म्हणजे अरण्य, शब्दाच्या अरण्यामध्ये फिरत असताना वाणीने अनेक शब्दांचं अध्ययन केलं किंवा ती शब्दाच्या अरण्यामध्ये फिरली आमची वाचा, परंतु त्या वाचेला मात्र फळली या अक्षराची वार्ता, एखादं अक्षर फलद्रूप झालं, ज्या अक्षरामध्ये अनेकांचं हित सामावलं जातं किंवा ज्या अक्षरामध्ये समोरच्या प्राणीमात्रांना न दुखविता त्याचं सहज कल्याण होतं, किंवा ज्या वाणीमध्ये अज्ञान दूर होतं, असं अक्षर प्राप्त होणं ती त्या अक्षराची फलरूपता असते. परंतु शब्दाच्या अरण्यामध्ये वाणी फिरत असताना त्या वाणीला फलद्रूप झालेलं एखादं अक्षर प्राप्त झालं, अशा प्रकारची वार्ताही आमच्या कानाला श्रवणाकरता मिळाली नाही. परंतु निवृत्तीनाथ महाराजांनी तीच वाचा, परी ते वाचाची विवेकाची कल्पलता केली. पण आमची असणारी तीच वाणी आता अरण्यामध्ये न फिरता देखील ज्या वाणीला कधीही फलस्वरूप अक्षराची प्राप्ती झाली नाही, तीच वाचा विवेकाची, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी, अशा प्रकारचा विवेक किंवा तैसा अविवेकही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न भेटे पियुषी जैसी, अशा प्रकारचं सामर्थ्य त्या वाणीला प्राप्त होणं म्हणजेच ती वाचा विवेकाची कल्पलता झाली. आता या कल्पलतेच्या खाली कोणताही व्यक्ती जरी आला तर त्याला विवेकाची प्राप्ती होईल. अंतरंग जर अधिकारी आला तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी तो शांत होईल, किंवा एखादा सामान्य व्यक्ती आला तर वाक्चातुर्याने तोही सुखी होईल, किंवा खेचरही आला त्याला सात्विकाचा पान्हा प्राप्त होईल. आणि श्रवणासवे सुमना समाधी जोडे, जो जो व्यक्ती ज्या ज्या भावनेनं इथे येईल त्याला ते फल प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आमच्या वाणीला प्राप्त झालं. किंवा ज्ञानोबा म्हणतात, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गेतायसे गोडा आतुडले. आमचे असणारं रिकामं तोंड होतं, पण सहज ते बडबड करू लागलं की त्या वाणीला गीतेसारखं अमृतालाही लाजवील अशा प्रकारचं फल प्राप्त झालं. याचा अर्थ आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारं किंवा अनात्मवर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर चरतातीचे सविचार राजहंस, अशा प्रकारचा आत्मस्वरूपाचा विवेक प्राप्त करून देणारी कल्पलता आमच्या वाणीला श्रीगुरूंच्या कृपेनं हे सामर्थ्य प्राप्त झालं. बाबा आणखीन काही सांगायचं चालेल ना असा अर्थ काही असेल तर सांगा. म्हणजे असं ते नाही नाही ते सर्व नामाचा संबंध घेतला तर मग लागते. जे वाचा बोलनियाचे राणे हिंडता, फळली अक्षराची वार्ता नाही की जे, परी ते वाचाची विवेकाची कल्पलता केली, पण हे सामर्थ्य मात्र आमचं नाही. ग्रंथ नो हे कृपेचे वैभव तिये, समर्पणामध्ये जेही काही प्राप्त होतं ते आमचं नसतं, हे सर्व श्रीगुरु निवृत्तीनाथांचंच कर्तृत्व आहे म्हणून केली, अर्थात त्यांनी हे कार्य केलं. म्हणजे वाणीला हे सामर्थ्य श्रीगुरूंच्या कृपेमुळे प्राप्त झालं. वाणीला काय काय सामर्थ्य प्राप्त होतं या सर्वाचा विचार पुढे 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे. म्हणजे ठावो न पवता जयाचा मने शिमरडली वाचा, तो देवची होय शब्दाचा चमत्कार,
जवळपास 9 ओव्या आहेत आणि त्या सगळ्या 9 ओव्यामध्ये फक्त सगळं वाणीचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. ऐसे एक सोबग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग लाही जैका. त्या प्रत्येक ओळीमध्ये यानं त्या शब्दाने वाणीचाच विचार केलेला आहे. आणि सगळं सामर्थ्य केव्हा प्राप्त होतं? श्रीगुरूंची कृपा असेल तर. म्हणून आमच्याही वाणीला अशी कल्पलताप्रमाणे सामर्थ्य प्राप्त झालं. या वाणीचा जोही आश्रय करेल तो सुखीच होईल, यामध्ये अन्यथा नाही. आणि ग्रंथोपजी ये विशेष लोकी जी ये ते सगळे असणारे दृष्टादृष्ट विजय व्हावे जी, हे सामर्थ्य श्रीगुरु निवृत्तीनाथांचं आहे. वाणीचा असणारा वैभव सांगितल्यानंतर आता बुद्धीला जो भाव प्राप्त झाला आणि मनाचा भाव तो पुढच्या ओळीमध्ये सांगतात. होती देहबुद्धी एक सरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ क्षीरसागरी जळशेन झाले. पूर्वी देह एकसरी देहबुद्धी होती. आमच्या जीवनामध्ये देहच मी आहे, जे प्राणी कामी भर देहाची वरी आदर, किंवा जे बहुता एकावांतर अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा, किंवा म्हणून पडेला विसर आत्मबोधाचा, अशी भावना होती. म्हणजे देहच मी आहे अशा प्रकारची एक सारखी तादात्म्याला प्राप्त झालेली बुद्धी अगोदर होते. मी देहच आहे, हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना, असा भाव आमच्या जीवनामध्ये पूर्वी होता. ज्ञानोबांचा अनुवाद आहे. पूर्वी एक सरी देहबुद्धी होती, एकसारखी देहाशी तादात्म्य पावणारी बुद्धी होती. परमार्थामध्ये बदल देहामध्ये होत नाही, आत्मस्वरूपामध्ये होत नाही. परमार्थामध्ये बदल होतो चित्तामध्ये किंवा बुद्धीमध्ये, मनामध्ये बदल होत असतो. जी बुद्धी, ज्ञानोबा म्हणतात बघा, ते नळिकेवरून उठाला जैसा शुक शाखे बैसाला, तैसा मूळ अहंते ठाकीला तो मी म्हणोनी. जो देहाला मी म्हणतो आहे तो परमार्थामध्ये परब्रह्म स्वरूप मी आहे असं फक्त म्हणतो. म्हणून बुद्धीमध्ये बदल होतो. बुद्धीचा पालट धरारे काही दुसरा काही बदल होत नाही. देहाची तादात्म्य करणारी बुद्धी अगोदर होती, परंतु ते बुद्धी आता आनंद भांडारा ओवरी केली. ओवरी म्हणजे काय? खोली. आमची बुद्धी ही खोलीप्रमाणे झाली आणि त्या खोलीमध्ये आता कोण राहत आहे? आनंद भांडारा ओवरी केली. आनंद भांडार म्हणजे खजिना. त्या काल थोडासा आपण विचार केला, जगामध्ये सर्वात मोठा आनंद मनुष्यामध्ये प्राप्त होतो. युवा रूपीचे विद्यावान निरोगोदृढ चित्तवान सैन्योपेत सर्व पृथ्वीवित्त पूर्णां प्रपालयन, याला मानुष आनंद असं म्हणतात. युवा असावा, रूपवान असावा, निरोगी असावा, दृढचित्ताचा असावा व सगळ्या पृथ्वीचा सैन्याने संपन्न असणारा प्रपालन करणारा राजा असावा. या राजाला जो आनंद प्राप्त होतो त्याला मानुषानंद असं म्हणतात. आणि या मानुषानंदापासून शतपटीने वाढणारा जो आनंद तो ब्रह्मदेवापर्यंत जातो. जवळपास त्याच्यामध्ये 11 विकल्प आहे. आणि या मानुषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत असणारी म्हणजे ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत असणारी सगळे आनंद स्वरूप असणारा जो परमात्मा, त्याच्यावर हे सगळे लेश मात्र आनंदाने आनंदित होतात. म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळे आनंदित होतात असा परमात्मा आनंद भांडार आहे, आनंदाचा खजिना आहे. आणि त्या परब्रह्माचा आनंद आमच्या बुद्धीमध्ये साठावा. आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी, असं तुकोबाराय म्हणतात. ती आमची बुद्धी श्रीगुरूंच्या कृपेमुळं त्या आनंदाला ग्रहण करणारी झाली. आनंद भांडारा केली ओवरी, हे बुद्धीचं सामर्थ्य सांगितलं. पुढे मन गीतार्थ क्षीरसागरी जळशयन झाले. गीतेचा अर्थ तो परमात्मा आहे आणि त्या परमात्माला इथे ज्ञानोबाराय क्षीरसागराची उपमा देतात. कारण क्षीर म्हणजे दूध आहे आणि दूध हे गोड असतं. पाहे पा, दूध पवित्र आणि गोड. किंवा अनात्मवर्ग नीर सांडवणे आत्मरसाचे क्षीर रसस्वरूप असणारा आत्मा, त्याला एक क्षीर असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानोबारा इथेही आनंद स्वरूप परमात्म्याला क्षीरसागर असं म्हणतात. आणि तो क्षीरसागर म्हणजे काय? गीता अर्थ, गीतेचा विषय आहे. म्हणून गीता कोणाला विषय करते? परमात्म्याला. तो परमात्मा क्षीरसागराप्रमाणे व्यापक आहे, मधुर स्वरूपाचा आहे, गोड आहे. आणि त्या आनंद स्वरूप असणाऱ्या क्षीरसागरामध्ये आमचं मन जळशयन झाले. ज्याप्रमाणे क्षीरसागरामध्ये महाविष्णू शयन करतात, तसं आमचं मन आता गीतेचा अर्थ असणारा जो परमात्मा त्याला विषय करतं, त्याच्याशी तद्रूप होतं. जर उत्थान झालं तर गीतेचं चिंतन करतं आणि चिंतन करताना पुन्हा त्या गीतेच्या अर्थाशी एकरूप होतं. मन गीतार्थ क्षीरसागरी जळशयन झाले. ऐसे एक एक देवाचे करणे, हे वाणीचं सामर्थ्य असेल, बुद्धीला असणारा हा प्रसाद असेल किंवा मनाला प्राप्त झालेली अवस्था असेल, असं एक एक कार्य कोणाचं आहे? देवाचे करणे.
अजिबात अहंकाराचा भाव नाही ज्ञानोबारायांचा, कोणत्याच ठिकाणी नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, किंवा सिद्धी गेले तुमचे केले, हे तुमचं आहे सर्व. ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार, याला मर्यादा नाही. अनंत स्वरूपाचा आहे, बोलो केवी मी जाणे. शब्दाने ते वर्णन कसं करावं, केवी मी जाणे, कसं बरं मी वर्णन करू शकेल. तरी अनुवादलो धीटपणे उपसाही जोजी. ज्ञानोबारांचा लढीवाळपणाचा भाव आहे. ज्ञानोबारांचं व्यक्तिमत्व असं असेल, त्यांना जे सांगायचं ते सांगितल्याशिवाय ते राहत नाही. पण कदाचित आपण बोलत असताना शिल्लक तर बोललो नाही ना, पुन्हा क्षमा याचना करतात. क्षमा याचना करण्याची गरज नाही असंही पुन्हा म्हणतात. अजिबात गरज नाही, कारण तुम्ही क्षमा करणारच आहात. तरी अनुवादलो धीटपणे, धैर्यपणाने मी अनुवाद केला, तुमच्या कृपेचा अनुवाद केला. उपसाही जोजी, आपण ती मला क्षमा करावी. या ओळीपर्यंत आपण विचार केला. आता 23व्या ओळीपासून तर पुढच्या जवळपास 31व्या ओळीपर्यंत ज्ञानोबाराय सगळ्या पाठीमागे झालेल्या अध्यायांचा जो जो विषय आहे तो विषय आपल्यासमोर संक्षेपतः सांगतात. किंबहुना 30व्या ओळीपासून तर पुढे मग 39व्या ओळीपर्यंत 9व्या अध्यायाचं वर्णन करतात. म्हणजे अगोदर पुढे आलेला आहे ना 40व्या ओळीमध्ये, एवं नव ही अध्याय पहिले मी या मती सारिखे वाखानिले. आता शब्द पुन्हा इथे आलेला आहे. आणि या 23व्या ओळीमध्ये सुद्धा आता शब्द आलेला आहे. म्हणून या आता शब्दाचा पुढच्या आता शब्दापर्यंत संदर्भ घेतल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. म्हणून या सगळ्या विषयाचा आपल्याला चिंतन करावंच लागणार आहे. आता नवीन विषयाला प्रारंभ झाला किंवा अनंतरीय वाचक असेल, अथातो या शब्दाने ज्ञानोबारे सुरुवात करतात. आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले. ज्ञानोबारे कदाचित असं म्हटले असते, मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले, तर कदाचित अभिमान प्रगट झाला असता. पण ज्ञानोबारे तसं म्हणत नाही. आपुलेनी कृपा प्रसादे, तुमच्या माझ्यावर झालेला कृपेचा प्रसाद आहे. आपुलेनी कृपा प्रसादे, तुमच्या कृपेचा प्रसाद प्राप्त झाल्यामुळे भगवद्गीता ओवी प्रबंधे मी या माझ्याकडून भगवद्गीतेचा असणारा ओवी प्रबंध, म्हणजे तो पूर्वखंडाचा ओवी प्रबंध 9 अध्यायाने संपन्न असणारा विनोदे वाखानिले. विनोद म्हणजे सहज, किंवा विनोद शब्दाचा अर्थ होतो आनंद, स्वात्मसुख भोगण्याकरता जो मी प्रबंध केला तो वाखानिले, त्याचं मी वर्णन केलं. बऱ्याच ओवीमध्ये या भाव प्रगट होतील. पहिला भाव असा होईल की भगवद्गीतेचा जर ओवी प्रबंध करायचा असेल तर हे कार्य सामान्य नाही. कसं सामान्य नाही? ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, जगामध्ये कठीण असणाऱ्या गोष्टी कदाचित अशक्य कोटीतील शक्य करता येतील, पण एवढं जरी झालं तर गीतेचं व्याख्यान मात्र करता येणार नाही. काय काय करता येईल? कनकाचे निखळ, ओतो येईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती, साताही सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाडनो हे ताराते चंद्र करिता, कल्पतरूचे आराम, लाविता नाही विषम, परे गीतार्थाचे वर्म निवडू नये. कदाचित आपल्याला संपूर्ण असणारे हे भूमंडळ सोन्यापासून निर्माण करता येईल. निखळ कनकाचे ओतो येईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येते, कुलाचल पर्वत त्या पर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नाचा पर्वतही आपल्याला निर्माण करता येईल. कदाचित सप्त समुद्राला आपल्याला अमृताने भरून टाकता येईल. ज्या नक्षत्र तारक आहे त्यांचं चंद्रामध्ये रूपांतर करता येईल, आणि कल्पतरूचे बगीचे लावता येतील. अशक्य गोष्टी आहे सगळ्या, पण कदाचित शक्य होतील. पण एवढ्याही शक्य झाल्या तरी गीतार्थाचे वर्म निवडू नये. पण गीतेचा अर्थाचं वर्म काय आहे याचा निवाड किंवा निर्णय करता येणार नाही. याचा अर्थ असा झाला की भगवद्गीतेवर जर ओवी प्रबंध करायचा असेल तर तो अशक्य कोटीतील आहे. पण असं अशक्य कार्य करायचं असेल तर आपल्या पाठीमागे मात्र कृपा असावी लागेल. पर येत असे का धारू, तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबा म्हणतात हे सगळं मला करता येईल पण श्रीगुरूंची कृपा असेल तर. पाठीमागे पण असं म्हणतात, एखाद्या व्यक्तीला जो खनिज धातूतील सगळ्या प्रक्रिया जाणतो पण त्यालाही लोखंडापासून सोनं मात्र करता येणार नाही. पण दैवयोगाने जर परिस प्राप्त झाला तर सहज तो त्या लोखंडाचं सोनं करू शकतो. दैवयोगी चढी परिस हाता, काय नातोरी धातू आदाही न जोडे, ते लोहीची पंधरी सापडे, जरी दैवयोगी चढी परिस हाता, धातू किमगारालाही जी जमणार नाही. पण त्या लोखंडाचं सोनं आपल्याला करता येईल दैवयोगाने परिस प्राप्त झाला तर. तैसी श्री गुरुकृपा होई, तरी करिता काय आपण हे, म्हणून ती अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे, तेने कारणे मी बोलेन.
श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाली तर अशक्य असणारं कार्यसुद्धा सहज शक्य होतं. भगवद्गीतेचा ओवी प्रबंध सादर करणं हे अशक्य कोटीतील कार्य आहे. करता येणार नाही, परंतु करता येऊ शकतं. केव्हा? दैवयोगे चढे परीस हाता. जसं घडू शकतं तशी सद्गुरु कृपा होई तरी करिता काय आपण हे. पण ती कृपा माझ्यावर प्राप्त झाली आपुलेनी कृपा प्रसादे. तुमच्या कृपेच्या प्रसन्नतेनं सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. असं असल्यामुळे कृपा प्रसादे म्हणजे कृपा प्रसादाने मी या माझ्याकडून भगवद्गीतेचा ओवी प्रबंध पूर्वखंडाने संपन्न असणारा विनोदे वाखानेले या ओवीतला आणखीन एक भाव आपल्याला घेता येईल. जर मनुष्यावर एखादी कृपा असेल, कृपा जर असेल तर कोणतंही कार्य त्याला सहज करता येतं. जे कार्य सहज करता येतं समजून घ्यावं त्यावर कृपा आहे. आणि ज्या कार्यामध्ये अहंकार असतो तिथे कार्य साधण्याकरता खूप कष्ट पडतात. ते कार्यसिद्धीला जाईल का न जाईल हेही साशंकताच आहे, कदाचित जाणारच नाही. पण जर कृपा प्रसाद असेल तर मग कठीण कार्यसुद्धा सहज होतं. बघा, आपुलेनी कृपा प्रसादे, प्रसाद आहे म्हणजे कृपेचा प्रसाद. भगवद्गीतेसारखं ओवी प्रबंध कठीण आहे, पण अनायासे प्राप्त झालं विनोदे वाखानिले, तिन्ही पण भाव आहे. म्हणजे कृपेचा प्रसाद असेल तर कठीण कार्यसुद्धा लीलया सहज करता येऊ शकतं. संतांची कृपा अविरत आणि अखंड असते. फक्त ती कृपा ग्रहण करण्याकरता लागणारी अंतकरणाची योग्यता ती मात्र संपादन करावी लागते. निळोबाऱ्यांचे एक वाक्य फार गोड आहे. संत कृपा त्यांशीची फळे ज्यांचे चित्त वळे परमार्थी. ज्यांचं चित्त परमार्थाकडे वळतं संत कृपा त्यांच्यावर अवश्य फलद्रूप होते. ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं चित्त परमार्थाकडे आहे की नाही याचा विचार आपण करण्याची गरज नाही आहेच. उलट त्यांच्या प्रसादाने आपलं चित्त वळतं की नाही हा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले. भगवद्गीतेचा पूर्वखंड सहज लीलया वाखानिले म्हणजे वर्णन केलं. पण ज्ञानोबाराय ज्याला तुम्ही पूर्वखंड असं म्हणता त्यामध्ये अध्याय किती आहे? 9. मग 9व्या अध्यायामध्ये बराच आता खंड पडलेला आहे मध्यंतरी. मग त्या अध्यायामध्ये काय काय झालेलं आहे सांगा बरं. ज्ञानोबाराय संक्षेपता सांगतात. म्हणजे इथे सूत्ररूपाने सांगितलेलं आहे, सूत्ररूपाने. आणि विस्तार पाहायचा मग त्या अध्यायामध्ये आपल्याला जावं लागेल. कोणत्या अध्यायामध्ये काय काय सांगितलं ज्ञानोबा एका एका शब्दामध्ये सांगतात. प्रथमी अर्जुनाचा विषाद, दुजी बोलीला योग विशद, परिसांख्य बुद्धीसी भेद दावून या एका ओवीमध्ये 2 अध्याय घेतले. पुढच्या ओवीमध्ये एकाच ओवीमध्ये 3 अध्याय घेतलेला आहे. प्रथमी अर्जुनाचा विषाद, विषाद म्हणजे रडणं. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं फक्त रडणं आहे. रडणं 2 कारणाने आहे. एक तर क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्तव्य कर्म आलेलं आहे. पण अर्जुनाला आपल्या कर्तव्य कर्माच्या ठिकाणी विपरीत भावना झाली की युद्ध नावाचं कर्तव्य कर्म केलं की मला पाप लागेल. पापम एव आश्रयेत अस्मान हत्वान येतान आतताईनहा. या आतताईंना जरी मी मारलं तर मला पापच लागेल. कर्तव्याच्या ठिकाणी म्हणजे धर्माच्या ठिकाणी अधर्मपणाची भावना झाली. आणि ज्यांच्याकरता आम्ही जगावं ते आम्हाला सोडून जातील म्हणजे मोह प्राप्त झाला. म्हणजे अर्जुनाचं रडणं 2 कारणाने आहे. एक तर स्वकीयांचा मला वियोग होईल मोहामुळे रडणं आहे, आणि धर्माच्या ठिकाणी अधर्माचा भाव प्राप्त झाला म्हणून याला 2 प्रकारचा मोह असं म्हणतात. एक साधारण मोह आणि एक असाधारण स्वरूपाचा मोह. साधारण म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असणारा आणि असाधारण म्हणजे विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणी असणारा. म्हणून भगवंताने अर्जुनाच्या 2 मोहाचं अपनयन केलं दुसऱ्या अध्यायामध्ये. एक तर सामान्य स्वरूपाचा असणारा जो मोह अशोचान अन्वशोचस्त्वम अध्यात्मज्ञान सांगून निवृत्त केला. आणि सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो किंवा धर्म्यात युद्धात श्रेयो क्षत्रियस्य न विद्यते या रूपाने असाधारण असणारा की जो अर्जुनाच्याच ठिकाणी विद्यमान आहे त्याही मोहाचं अपनयन केलं. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं फक्त रडणं आहे. प्रथमी अर्जुनाचा विषाद म्हणून त्याला अर्जुन विषाद योग असं म्हणतात. यातला गोड भाव असा आहे अर्जुन रडला पण सामान्य पुरुषाजवळ नाही रडला. सामान्य माणसाजवळ रडलं आपण जर रडलो दुःख घेऊन तर ते माणसं आपलं रडणं ऐकत नाही, त्यांचं रडगाणं सुरू करतात. किंवा ते असं म्हणतात खालच्या स्वरामध्ये रडतो, थोडंसं वरच्या स्वरामध्ये आवाज वाढव. म्हणून सामान्य माणसापाशी रडू नाही. रडायचं ठरलं तर देवापाशी रडावं किंवा संतांच्या जवळ रडावं. अर्जुनाचं रडणं देवाच्या जवळ आहे, परिणाम त्याचं रडणं सुद्धा योग झाला. अर्जुन विषाद योग. प्रथमी अर्जुनाचा विषाद, दुजी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये विशद योग बोलिला. भगवंताने स्पष्ट योगाचं प्रतिपादन केलं. मग कोणत्या योगाचं केलं? कर्मयोगाचं केलं. निष्काम कर्मयोगाचं केलं किंवा सांख्य योगाचं स्पष्टीकरण केलं.
दुजी बोलिला योग विशद परी सांख्य बुद्धीसी भेद दावनिया. म्हणजे इथं योग शब्दाचा बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग असा अर्थ घ्यायचा, कारण पुढे सांख्य बुद्धी असा स्पष्ट अर्थ आलेलाच आहे. परी म्हणजे परंतु, सांख्य म्हणजे काय, सम्यक ख्यायते आत्मतत्व, ज्याच्यामध्ये आत्मतत्वाचं सम्यक रीतीने प्रतिपादन केलं जातं त्याला सांख्य असं म्हणतात. आणि बुद्धी म्हणजे ज्ञान. याचा अर्थ काय झाला, सांख्य बुद्धी म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानासी भेद दावनिया विशद योग बोलिला दुजी. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मज्ञानाच्या बरोबर निष्काम कर्मयोगाचा भेद काय आहे, निवाडा काय आहे, असा निवाड करून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचंही प्रतिपादन केलं आणि आत्मज्ञानाचं प्रतिपादनही केलं. आत्मज्ञानाने संपन्न असलेला महात्मा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. त्याच्याही लक्षणाचा विचार 18 श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. हा झाला दुसऱ्या अध्यायाचा विषय. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गव्हरिले योग तत्व. या सगळ्या अध्यायामध्ये अधिकरण विभक्ती आहे. प्रथमी सप्तमी विभक्ती, दुजी तिजी चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमाध्यायी. ही सगळ्या सप्तमी विभक्ती व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्या त्या अध्यायामध्ये हे सांगितलं. तिजी म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्म प्रतिष्ठिले, भगवंताने केवळ कर्माची प्रतिष्ठापना केली. म्हणून या तिसऱ्या अध्यायाला साधनारंभ अध्याय असं म्हणतात. तिसऱ्या अध्यायाला साधना कशी करावी निष्काम कर्माची भगवंताने एका श्लोकामध्ये सांगितलं. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. सर्व प्रकारची कर्म मला समर्पण कर. एमे मतमिदम नित्यम म्हणून तिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभि. ते सुद्धा या कर्मापासून मुक्त होतात. मग कर्माला प्रतिबंध काय असतात, त्या कामाचा क्रोधाचाही विचार सांगितला आणि कर्माची अत्यावश्यकता सांगितली. त्याकरता ब्रह्मदेवाचा इतिहास दिला की ब्रह्मदेवाने सगळ्या प्राणीमात्राला निर्माण केलं आणि प्राणीमात्राने सांगितलं देवाला आम्हाला काय आश्रय आहे, तुम्ही निर्माण केलं. ब्रह्मदेवाने सांगितलं काही करायचं नाही, फक्त तुम्हाला प्राप्त झाले जे वर्णाश्रम धर्मानुसार प्राप्त झालेले कर्म, त्या कर्माचं आचरण करा, सगळ्या कामना पूर्ण होतील. तुम्हाला वर्णविशेष वशे आम्ही हा सुधर्म विहिला असे या ते उपासा, मग आपैसे पुरती काम, सगळ्या कामना पूर्ण होतील. आणि मग तिथे ज्ञानोबांचे स्पष्टीकरण केलं ते फार गोड आहे. जो व्यक्ती स्वधर्माचं अनुष्ठान करतो सगळी संपत्ती आपोआप त्याच्या घरी येते. तैसे दैवची मूर्तिमंत येल देखा काढत. पण केव्हा, स्वधर्मैक निरत वर्ता आला बापा. स्वधर्माशी एकनिष्ठतेनं जर आपण वागलो, खरं आहे असं, ज्यांच्या ठिकाणी स्वधर्माची निष्ठा असते, जे कर्तव्यामध्ये आळस करत नाही, प्रमाद करत नाही, त्या व्यक्तीकडे सगळ्या संपत्ती बरोबर चालत येतात. पण संपत्ती आल्यानंतर त्यांचा विनियोग सुद्धा केला पाहिजे. धर्माय यशशी अर्थाय कामाय सुजनाय च पंचधा विभजन वित्तम यहा मूत्रच मोदते. भागवतामध्ये विचार आहे. जर आपल्याला संपत्ती प्राप्त झाली तर त्या 5 माध्यमातून संपत्तीचा विनियोग करावा. धर्माय धर्मा करता पहिला भाग, यशशे कीर्ती करता, अर्थाय वित्त वाढण्याकरता, कामाय स्वतःच्या उपभोगाकरता, स्वजनायच आणि आपल्या असणारे नातेवाईक यांच्याकरता त्या सगळ्या संपत्तीचा आपण विनियोग करावा. असं केलं तर संपत्ती वाढते, नाही केलं तर मग सकळ दोष भवते. गिवसोनी घेती तयाते रात्री समय स्मशानाते भूती जैसी. सगळे दोष प्राप्त होतात. कर्माची अत्यावश्यकता सांगितली, कर्माचा प्रारंभ कसा करावा हा सगळा विचार. ती जी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्माची प्रतिष्ठापना भगवंतांनी केली. तेची म्हणजे तेची कर्म असा अर्थ करायचा. तेची कर्म चतुर्थी चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेसी प्रगटिले, ज्ञानासहित प्रगटीकरण केलं. म्हणजे कर्माची हातवटी कशी आहे, कर्म करायचं. कर्म एक प्रकारची साधना आहे आणि साधना एका परमात्मा प्राप्तीच्या साध्याकरताच करायची असते. ज्ञानासहित त्याचं प्रतिपादन केलं. श्रेयान द्रव्यमया यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. मग नाही ज्ञानी सदृशम पवित्रमिह विद्यते, किंवा ते ज्ञान प्राप्त करण्याकरता तद्विधी प्रणिपातेन श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून कर्माचा प्रारंभ जरी आपण केला तर ज्ञानासहित करावा. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर या हातवटीनं ते कर्म आपल्याला या ज्ञानाने करावं असा विचार चौथ्या अध्यायामध्ये सांगितला. तेची चतुर्थी ज्ञानेसी प्रगटिले, पंचमी गौहरिले योग तत्व. आणि 5व्या अध्यायामध्ये गौहरिले शब्दाचा अर्थ होतो गौरविले, किंवा दुसरा अर्थ होतो वर्णिले.
योग तत्व, योगाचं तत्व म्हणजे निष्काम कर्मयोगाचं तत्व असंही करता घ्या, किंवा 6व्या अध्यायामध्ये जे अष्टांग योग तत्व त्याचंही भगवंताने उपांत्य 2 श्लोकामध्ये स्पष्टीकरण केलं. स्पर्शां कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानू समूह कृत्वा नासाभ्यंतरचारिणो 2 अर्थ करता येतील. योग तत्वाचं म्हणजे 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न केला की नाही, मला संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशशी यश्रेयतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तर मला एक योग सांगा कोणता. भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही, दोन्ही योग निश्रेयस्करच आहे, परंतु त्यांच्यामध्ये तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग मात्र चांगला आहे. जाना नेना सकळा जशी नाव स्त्रिया बाळा तो ये तरणी, तसा जर आपण सारासार विचार केला तर हाच कर्मयोग चांगला आहे असं भगवंताने योग तत्व गौहरिले 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला. आणि शेवटचा अर्थ घेतला तर योग तत्व संक्षेपतः 6व्या अध्यायामध्ये ज्याचं स्पष्टीकरण आपण विस्ताराने करणार आहोत, सूत्ररूपाने त्या योग तत्वाचं वर्णन केलं की ज्यामुळे अर्जुनाला जिज्ञासा प्राप्त झाली आणि तो योग तत्वाचा विचार पुढे 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विस्ताराने सांगितला. असे 2 अर्थ होतील. चालेल ना बाबाशी? जी हा, गौहरीले म्हणजे गुढ रूपाने. मग ते 5व्या अध्यायाचा शेवटचे 2 श्लोक की जे सूत्ररूपाने भगवंतांनी सांगितले आहे. येतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनी मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोध ये सदा मुक्त एव सहा, असं भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये शेवटी किंवा स्पर्शां कृत्वा बहिर्बाह्यश्चक्षुश्चैवांतरे भ्रोः प्राणापानो समूह कृत्वा नासाभ्यंतरचारिणो, अशा 2 श्लोकामध्ये याचा विस्तार गुढ रूपाने भगवंतांनी योगतत्व सांगितलं 5व्या अध्यायामध्ये. तेची आता इथे पुन्हा तेची म्हणजे तेच योग तत्व असा संबंध घ्यावा लागतो. तेची षष्टा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेने, तैशी जी योगस्थिती आणि योग भ्रष्टाची गती ती आघवीची उपपत्ती सांगितली षष्टी या 2 ओव्याचं युग्म आहे. तेची किंवा या मागच्या पदाचा संबंध घेतला तर हा पण भाव लागेल. पंचमी गवरिले योग तत्व तेची असा पण संबंध लागतो इथे. स्पष्ट तेच योग तत्व षष्टा माझे प्रगट 6व्या अध्यायामध्ये प्रगट सांगितलं. जे भगवंताने गुढ रूपाने सांगितलं ते भगवंताने विस्ताराने 6व्या अध्यायामध्ये प्रगट करून सांगितलं. म्हणून इथे सांगता येईल आपल्याला प्रगट गुह्य बोले, की जे गुह्य होतं 5व्या अध्यायामध्ये ते भगवंताने 6व्या अध्यायामध्ये प्रगट रूपाने सांगितलं. आणि ज्ञानोबाने मात्र उपलविले म्या जाणोने ग्राहिक श्रोते त्याही पेक्षा स्पष्ट सांगितलं. तेची षष्टा माझी प्रगट सांगितलं. पण कुठपासून? आसना लागोनी. आसन यम नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. म्हणून आसनापासून, आसन कसं असावं किंवा प्रारंभ कुठपासून करावा म्हणजे थोडक्यात मुळापासून तर सिद्ध अवस्थेपर्यंत आसना लागोनी स्पष्ट सांगितलं. पण ज्या योग तत्वाचं भगवंताने प्रगटीकरण केलं किंवा आसनापासून ज्याचा प्रारंभ केला, फल काय आहे? जीवात्मभाव एकवट होती जेने जीवात्मभाव एकवट होती म्हणजे ऐक्य स्वरूपाला प्राप्त होतील. किंवा जीव आणि आत्मा, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासने जयाची हृदय भुवनी विराजती, असा हा भाव प्राप्त होतील. म्हणजे ज्या योगाच्या द्वारे जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल असा कुंडलिनी योगही सांगितला. आणि तिथे आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमोतः, असाही योगाचा विचार सांगितला की याचं फल आहे. किंवा योगश्चित्तवृत्ती निरोधा, किंवा तिथे पुन्हा तदा द्रष्टु स्वरूपी अवस्थानम, अशी अवस्था जीवस्वरूपाला प्राप्त होईल जेने जीवात्मभाव एकवट होती. जीवस्वरूपाला आत्मभाव म्हणजे परमात्मभाव प्राप्त होतील आणि या परमात्मभावामध्ये जीवरूपाने अवशिष्ट न राहता एक रूपतेला प्राप्त होईल, असं एकवट होती अशी अवस्था 6व्या अध्यायामध्ये सांगितली. तैशी जी योग स्थिती, इथे हा विषय संपतो आहे. अशा प्रकारची योगातली स्थिती अवस्था भगवंताने 6व्या अध्यायामध्ये सांगितली. पण का हो, ही अवस्था प्राप्त होईपर्यंत जर आयुष्य प्राप्त झालं, जर आयुष्य सहाय्यकारक असेल तर ही अवस्था प्राप्त होईल. आणि यदा कदाचित आयुष्य संपलं आणि साध्य प्राप्त झालं नाही तर मग जो योग मार्गापासून भ्रष्ट झाला म्हणजे साध्य प्राप्त झालं नाही तर मग त्याला काय गती होईल? अर्जुनाचा प्रश्न आहे. कोणीतरी एक साधना करतो आहे, इंद्रिय ग्रामून निघाला, अस्तिच या वाटा लागला,
आत्मसिद्धीची आपलीला नगरा यावया, मग त्याची काय अवस्था होईल? मग योग भ्रष्टाची गती, त्याला जी गती प्राप्त होईल ती गती भगवंतांनी दोन पद्धतीने सांगितली. एक तर तो स्वर्गामध्ये जाईल, नंतर शुचनाम श्रीमताम गेह योग भ्रष्टोभिजायते, पवित्र असणाऱ्या श्रीमंत कुलामध्ये जन्म घेईल, किंवा अथवा योग्यनामेव कुले भवते धीमताम दरिद्रानाम योग्यनाम कुले भवती, दरिद्री असणाऱ्या योग्यांच्या कुलामध्ये तो जन्म घेईल. अशी योग भ्रष्टाची गती सुद्धा भगवंताने 6व्या त्याची शेवटी सांगितली. अर्जुनाला आश्वासन दिलं, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. जो कल्याण मार्गाचं अनुष्ठान करतो त्याची दुर्गती कधीच होत नाही. फक्त एवढं होतं की त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते, आणि ती विश्रांती सुद्धा अशी असते की स्वर्गातील लोकांना सुद्धा जी विश्रांती प्राप्त होत नाही. अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे, आयुष्य जन्म पार्थ गाजे तो ते पावे, असा जन्म त्याला प्राप्त होतो. म्हणून योग स्थिती सुद्धा सांगितली की जीवात्मभाव एकवट होती जेणे, तो विचार 6व्या अध्यायामध्ये सांगितला. आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी मात्र योग भ्रष्टाला जी गती प्राप्त होते त्या गतीचाही विचार भगवंतांनी सांगितला. ते आगवीची उपपत्ती हा संपूर्ण असणारा विचार किंवा प्रतिपादन त्याला उपपत्ती असं म्हणतात. हे स्पष्टीकरण षष्ठी सांगितले 6व्या अध्यायामध्ये भगवंताने विशुद्ध रूपाने सांगितलं. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. 7व्या अध्यायाचा विचार दोन पद्धतीने सांगितला. कसा? तयावरी, तयावरी म्हणजे त्यानंतर, सप्तमी 6व्या अध्यायानंतर येणारा 7वा अध्याय, त्या 7व्या अध्यायामध्ये उपक्रमी म्हणजे प्रारंभाला प्रकृती परिहार सांगितला. म्हणजे भूमिरापनो वायुखम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा, ही अष्टधा असणारी प्रकृती सांगितलेला अपरा प्रकृती असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जीवभूताम असणारी जी परा प्रकृती, या दोन प्रकारच्या प्रकृती सांगून या प्रकृती तत्वाचा अंगीकार करून या प्रकृतीचे अधिष्ठान असणारं परब्रह्म तत्व तेही भगवंताने सांगितलं. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा येव, आदी मध्य अवसान पाही जगाशी मी, असं भगवंताने तत्व सांगितलं. प्रकृतीचा परिहार दिला, पण प्रकृती तत्व न सांगता प्रकृतीचं अधिष्ठान असणारं स्वरूप तेही भगवंताने 7व्या अध्यायाच्या प्रारंभी सांगितलं. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, उपक्रम म्हणजे प्रारंभ, प्रारंभाला प्रकृतीचा परिहार दिला. आणि जे पुरुषोत्तमी चारी भजती ते बोलिले, आणि पुरुषोत्तम असणारा परमात्मा त्या भगवंताची उपासना करणारे, भजती सेवा करणारे चारी म्हणजे 4 भक्त ते सांगितले. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, आणि त्यांच्यामध्ये ज्ञानी भक्त मात्र सर्वात उत्तम आहे. ज्ञानी तो आत्मवमी मतम किंवा वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, असं म्हणून या भक्ताचाही विचार इथे सांगितलेला आहे 7व्या अध्यायामध्ये. भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. पाठी, पाठी म्हणजे नंतर. 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने पुन्हा 7 शब्दांचा उच्चार केला. जरा मरण मोक्षाय मामा श्रिते यतंतिये ते ब्रह्म तद्विदु कृष्णमध्यात्मं कर्म चाखिलम साधी भूताज दैव माम साधी यज्ञं चे विदु प्रयाणकालीचे ते विदुर्युक्त चेतसा, प्रयाणकालीपी च माम ते विदुर्युक्त चेतसा. असा पाठी म्हणजे यानंतर सप्त प्रश्न सिद्धी, 7 प्रश्नांची सिद्धी म्हणजे मांडणी करून त्यांची निर्मिती करून. आणि मग अर्जुनाने 8व्या अध्यायाला प्रारंभ केला ना, की किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते अधि अद्य कथम कोत्र देयस्मिन मधुसूदन प्रयाणकाल्याचे कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. म्हणजे 7व्या अध्यायाच्या अंतिम 2 श्लोकामध्ये भगवंतांनी 7 शब्द सांगितले, आणि 8व्या अध्यायाच्या प्रारंभालाच्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने बरोबर ते 7 प्रश्न विचारले. भगवंताने क्रमाने उत्तर दिलं. पाठी सप्त प्रश्न सिद्धी बोलोनी, त्या 7 प्रश्नांची सिद्धी त्यांचं उत्तर देऊनी मांडणी करून. पाठी सप्त प्रश्न सिद्धी बोलोनी प्रयाण समयी शुद्धी, प्रयाण कालामध्ये म्हणजे देहाचा परित्याग करून प्राणाचं उत्क्रमण करणं, आणि ते उत्क्रमण कोणत्या कालामध्ये करणं, असा प्रयाण समयाची शुद्धी, शुद्ध प्रयाण काल त्याला उत्तरायण असं म्हणतात. त्या 2 असणाऱ्या मार्गाची मांडणी भगवंतांनी त्यालाच देवयान मार्ग किंवा पितृयान मार्ग असंही म्हणतात, किंवा त्याला अर्चिरादी मार्ग असंही म्हणतात. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन. धूमो रात्री तथा कृष्ण हा एक मार्ग, आणि अग्निज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायण असे 2 मार्ग. प्रयाण समय शुद्धी एवं म्हणजेच
या 8व्या अध्यायामध्ये 7 प्रश्नांचा विचारही सांगितला आणि प्रयाण कालामध्ये शुद्ध मार्ग कोणता आहे तोही विचार सांगितला. बोलोनी प्रयाण समय शुद्धी एवं या प्रकारे सकळ वाक्यावधी, सकळ वाक्यांची अवधी म्हणजे शेवट, या सगळ्या वचनांचा शेवट झाला तो कुठे? अष्टमाध्यायी 8व्या अध्यायामध्ये झाला. आता ज्ञानोबाराय 8व्या अध्यायापर्यंत सगळा विचार सांगून लगेच 9व्या अध्यायामध्ये काय सांगितलं हे नाही सांगत. 9व्या अध्यायामध्ये सांगितलं ते अगोदर कुठं सांगितलं? गीतेमध्ये. गीतेत जे सांगितलं ते कुठं? महाभारतामध्ये. जे महाभारतात सांगितलं ते वेदात सांगितलं. वेदापासून प्रारंभ करतात. ज्ञानोबारांची हातवटी आहे. मग म्हणजे काय? मग 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलं ते आम्हाला सांगायचं आहे, पण ते आम्ही सहज नाही सांगणार. हे कुठं कुठं आलेलं आहे त्याचा विचार सांगतात. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. ती अगवाची जी महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वचनोक्ती, आणि जो अभिप्रायो गीते साते शती तो एकलाची नवमी. म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया. बिहाला मी वाया गर्व का करू. दुसरा एक पाठ आहे, बिहाला वेद मग मी वाया गर्व का करू. या 3 ओव्यांचा एकत्र विचार करायचा. कारण पहिल्या 2 ओव्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये काय आलं हे सांगितलं आणि तिसऱ्या ओवीमध्ये मनोनी कारणवाचक शब्द आलेला आहे. या 3 ओव्यांचा एकत्र विचार करावा लागेल. मग म्हणजे 8 अध्याय झाल्यानंतर 9व्या अध्यायामध्ये जो विषय आला तो विषय सांगायचा आहे ना. म्हणून मग यानंतर शब्द ब्रह्मी असंख्याकी, शब्द ब्रह्मवेदाला असं म्हणतात. आणि तो वेद कसा आहे? असंख्याकी, ज्याची संख्या गणना मोजमाप करता येत नाही. अनंतावय वेदाहा, वेद अनंत स्वरूप आहे. ज्ञानोबांनी त्याच्या करता असंख्याकी असा शब्द ठेवलेला आहे. म्हणून ज्याची गणना करता येत नाही असा अनंत स्वरूप असणारा वेद, तर त्या वेदामध्ये शब्द ब्रह्मी जे तुला काही अभिप्रायपैकी जेवढं काही वेदाचं मनोगत आहे किंवा जेवढं काही वेदाचा अभिप्राय सार तत्व आहे किंवा जेवढं त्या वेदाच्या भूमिकेमध्ये सार तत्वाचं पीक ओसंडून वाहत आहे, जे तुला काही अभिप्राय पिके तेवढाच असणारा अभिप्राय. वेद अनंत आहे पण अनंत वेदामध्ये पिकणारा सगळा अभिप्राय एके लक्षे महाभारते जोडे. ते तुला अभिप्राय तेवढाच असणारा अभिप्राय जे वेदाला सांगायचा आहे तेवढाच अभिप्राय व्यासांनी 1 लक्ष किंवा 1.25 लक्ष श्लोकांची संख्या असणारा जे महाभारत, त्याला पंचमी वेद असं म्हणतात, त्याच्यामध्ये सगळा अभिप्राय ग्रथित केलेला आहे. म्हणून महाभारती नाही ते नो हेची लोकिती या येणे कारणे म्हणी पिपाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. म्हणजे अनंत वेदाला जे सांगायचं तेच महाभारतामध्ये 1.25 लक्ष श्लोक संख्या असणाऱ्या महाभारतालाही सांगायचं आहे. वेदाचा सगळा अभिप्राय महाभारतामध्ये आलेला आहे. आता महाभारताला जे सगळं सांगायचं ते सगळं गीतेत आलेलं आहे. पुढे ते अघवाची जे महाभारती ते लाभे कृष्ण अर्जुन वचनोक्ती. ते आघवाची महाभारती जे ती म्हणजे त्या महाभारतामध्ये आघवाची महाभारती, त्या आघव्या संपूर्ण महाभारतामध्ये जे लाभे जे प्राप्त होतं तेच फल कृष्ण अर्जुन वचनोक्ती. भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांचं वचन म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आणि भगवंताचं उत्तर, याला म्हणतात वचनोक्ती. अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि भगवंताने उत्तर द्यावं, असं यांच्या वचनाच्या उक्तीने लाभे जे महाभारतात लाभ होतं प्राप्त होतं तेच अभिप्राय सगळा भगवंताच्या 700 श्लोकाच्या गीतेमध्ये आपल्याला अभिप्राय प्राप्त होतो. आणि जो अभिप्राय गीते साते शती आणि जो अभिप्राय गीतेच्या 7 शती 700 श्लोकामध्ये प्राप्त होतो तो एकलाची नवमी. तो सगळ्या 700 श्लोकांचा असणारा सगळा भाव ज्ञानोबाराय म्हणतात गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये फक्त 34 श्लोक आहे, त्या सगळ्या 34 श्लोकामध्ये हा सगळा भाव प्राप्त होतो. म्हणजे वेदाची संख्या किती आहे? महाभारताची संख्या 1.25 लक्ष, त्यानंतर गीतेचे 700 श्लोक आणि त्याही नंतर पुन्हा 34 श्लोकामध्ये सगळा अभिप्राय 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि जो अभिप्राय गीते 7 शती तो एकलाची नवमी. म्हणून या कारणामुळे नवमीची अभिप्राया 9व्या अध्यायामध्ये जो अभिप्राय मनोगत तात्पर्य सार सर्वस्व आलेला आहे आणि तो अभिप्राय असाच आहे असा सहसा एकदम मुद्रा लावावया शिक्कामोर्तब करण्याकरता बिहाला मी घाबरलेला मी वाया गर्भ का करू, मी कशाला बरं गर्भ धारण करू, असा पहिल्या ओळीचा अर्थ होईल.
दुसरा पाठ जर घेतला तर बिहाला वेद मग मी वाया गर्व का करू. 9व्या अध्यामध्ये जो अभिप्राय प्रकट झाला तो अभिप्राय एकदम अगदी अशाच असा आहे असं सांगण्याकरता मला भीती वाटली. नाही, वेदाला भीती वाटली. बिहाला वेद, आता याचा अर्थ करत असताना असा अर्थ करावा म्हणजे घ्यावा लागेल ज्या आपल्यासमोर ज्ञानोबांच्या काही ओव्या आहेत त्या अर्थाने, की गीते 9व्या अध्यामध्ये काय सांगितलं. भगवंत असं म्हणतात, तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूताभास आधीच सरे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. किंवा भगवंत असं म्हणतात, निखल तैसी ई निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूताभास आधीच सरे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. किंवा भगवंत 9व्या अध्यामध्ये पुढे असं म्हणतात, अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुणा तू काही चुकू नको ही सर्वस्व आमुची गुढ परी दाविले तुझं उघड. याचा अर्थ काय झाला, ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कार्य नाही कारण नाही, ज्याची निरपेक्ष व्यापकता आहे, निरतिशय निर्विषय असं जे दृंगमात्र स्वरूप आहे, की जे गूढ स्वरूपाचं आहे, इंद्रिया देवनी कवाळ हृदय भोगी हा दंश जवनही हाता तो माझे साचोकर पण पार्था न सपडेगा सर्वथा जीवी तू शिकवणू. म्हणजे भगवंताने 9व्या अध्यामध्ये आपलं निखळ स्वरूपाचं प्रतिपादन केलं, की ज्या स्वरूपाला परब्रह्म तत्व असं म्हणतात. आणि या परब्रह्म तत्वाचा विचार करत असताना वेद सुद्धा विधिमुखाने वर्णन करू शकला नाही. ज्ञानोबा असं म्हणतात, वेद वानुनी तवची सांग जवन दिसे तुझे अंग. जोपर्यंत वेदाला परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत वेदाचं बोलणं चालू आहे. म्हणजे वेदाचं बोलणं सुद्धा अलीकडच्या काठावरचं आहे. तेही तेथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडसुता जैसे बुडणी याची वार्ता थडी या कीजे. वेदाचं परमात्म्याला परमात्मा असं म्हणणं हे सुद्धा बोलणं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत वेद परमात्म स्वरूपाशी एकरूप होत नाही तोपर्यंत बोलणं आहे. याचा अर्थ असा झाला, विधिमुखाने वेद सुद्धा परमात्म्याचं वर्णन करू शकला नाही. अर्थात वेद सुद्धा गोंधळला. बिहाला म्हणजे घाबरला, आणि घाबरणे या शब्दाचा एक अर्थ होतो गोंधळला. म्हणजे वेदही विधिमुखाने वर्णन करू शकला नाही. नेती नेती म्हणून बहुडे न इति असा निषेधमुखाने वेद सुद्धा माघारी फिरला. तेच तो अर्थ होतो या ठिकाणी बिहाला वेद. म्हणजे परमात्म स्वरूपाचं इदम इत्थम या रूपाने वेद सुद्धा ज्या ठिकाणी वर्णन करू शकला नाही, कारण तो गीतेचा अभिप्राय आहे. अभिप्राय म्हणजे मनोगत आहे किंवा सार सर्वस्व आहे परब्रह्म तत्व, जे की निरतिशय व्यापक आहे आणि सर्वांचा निषेध करून अवशिष्ट राहणारं जे तत्व तो गीतेच्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय आहे. आणि या अभिप्रायाला कथन करण्याकरता जर वेद बिहाला, वेदाला जर गोंधळण्याची अवस्था प्राप्त झाली असेल तर तो अभिप्राय इदम इत्थम मी सांगितला असा वाया गर्व का करू, असा गर्व मी का धारण करू, असं ज्ञानोबा सांगतात. बाबा काय सांगायचं जी. ज्ञानोबा बिहाला मी वाया वेद प्रमाण पण आहे, तो आहे. 2 ज्ञानेश्वरी इथं कुंठे प्रतीमध्ये हा पाठ आहे, इथं काही पाठभेद दिलेलाच नाही. इथं फक्त बिहाला वेद मग मी वाया असं स्पष्ट पाठ घेतला. आणि खंदारकरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये फक्त एकच पाठ आहे, बिहाला मी वाया गर्व का करू. तिथं वेद शब्द घेतलेला नाही. हो, मग वेद स्पष्ट घ्यावा लागेल, कारण वेदाचं ते प्रामाण्य आहे की मीही परमात्म्याचं कथन नाही करू शकत. मी कशाला गर्व करू. जिथे वेदाचाही लाग असा असेल तर तो अभिप्राय मी शब्दाने कथन केला असा अभिमान धारण करण्याची काही गरज नाही. आणि असं असेल जी जी तैसी आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचुनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. न आत्मबोधाचं स्पष्टीकरण करण्याकरता कोणी समर्थ नाही. वेद सुद्धा काय आहे, आत्मदर्शिनी आढळ असे या विद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी इथपर्यंत वेदाचं सामर्थ्य अवस्था आहे. परमात्म स्वरूपाचं प्रकाशन करण्याकरता वेदही समर्थ नाही, म्हणून तो बिहाला म्हणजे थोडक्यामध्ये घाबरला, समर्थ ठरला नाही. आणि जर वेद समर्थ नसेल तर मग मी समर्थ आहे असा गर्व मी का करावा, करू शकत नाही. म्हणून नवमीचे अभिप्राया सहस्रा मुद्रा लावावया बिहाला वेद मग मी वाया गर्व का करू, किंवा बिहाला मी वाया गर्व का करू. आणखीन काही सांगायचं बाबा नाही ना, घ्यायचं करावं देऊ.
आणखीन काही विचार आहे तो विचार आपण नंतर करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.